नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भागात आपण उपास या पाठाचा उर्वरित भागाचा अभ्यास करणार आहोत. या पाठाचे लेखक आहेत पु ल देशपांडे. उगीच आरडाओरडा नका करू, वजनाचं ते काय मेलं, होईल हळूहळू कमी. आणि कोणाचं मागून खात नाही म्हणावं आम्ही, स्वतःचं कमवून खातो म्हणावं. वाढलं तर वाढू दे वजन, मुलांना देण्यासाठी लाडू काढून बशीत ठेवत आणि माझ्या वजनक्षय संकल्पाला आणखी नवे सुरुंग लावत ती उद्गारली. ती म्हणजे लेखकाची पत्नी. ज्यावेळेस लेखकाच्या पत्नीला लेखकाने सांगितलं की तू साखर का एवढे दिवस वापरली होतीस, माझं वजन मला कमी करायचं आहे, तर त्यासाठी त्यांची पत्नी त्यांना म्हणते की उगीच एवढा आरडाओरडा करायची तुम्ही काही गरज नाही आहे, कारण की आपण जे काही खातो आहे ते आपण कमवून खातो आहे, आपल्याला काही कोणी कमवून आणून देत नाही, तर वाढलं तर वाढू दे तुमचं वजन. असं म्हणत तिने घरात लाडू बनवले होते आणि ते लाडू मुलांना देण्यासाठी बशीत तिने काढले. आणि इथे लेखक म्हणत आहेत की माझ्या वजनक्षय संकल्पाला, वजनक्षय म्हणजे वजन कमी करणे, आणि संकल्प म्हणजे एखादा बेत त्यांनी आखला, एखादं प्लॅनिंग केलं आहे, त्याला सुरुंग लावीत म्हणजेच ते प्लॅनिंग त्यांनी उधळून लावणे, तो बेत उधळून लावणे. समोर लाडू आले, आता लेखक ते खाणार असं त्यांच्या मनात आलं आणि म्हणून ते म्हणाले की माझा तो बेत उधळून लावत ती म्हणाली, म्हणजेच लेखकाची पत्नी म्हणाली. लाडू कशाला केलेस, साखर असेल त्यात. इश्य, साखरेशिवाय लाडू आमच्या नाही घराण्यात केले कोणी. तात्पर्य, चहा बिनसाखरेचा होता हे खरे, परंतु लाडवाच्या रूपाने काही कॅलरीज पोटात गेल्याच. लेखक म्हणतात की चहा मी बिनसाखरेचा घेतला होता, परंतु लाडवाच्या रूपाने काही कॅलरीज माझ्या पोटात गेल्या. ज्यावेळेस ते म्हणाले बायकोला, पत्नीला, की लाडू कशाला बनवलेस, त्यात तर साखर असेल, त्यावर ती म्हणते की नाही, आमच्या माहेरी काही कोणी असं किंवा आमच्या घराण्यात कोणी असे साखरेशिवाय लाडू बनवलेले नव्हते, म्हणजे लाडूत मी साखर घातलेली आहेच. दोरीवरच्या उड्यांचा फक्त एकदाच प्रयत्न केला व पहिली उडीच शेवटची ठरली, कारण 8x10च्या आमच्या दिवाणखान्यात प्रथम दोरी संपूर्ण फिरवणे अवघड. एकदा डोक्यावरून दोरी पलीकडे गेली, ती ड्रेसिंग टेबलवरच्या तेलांच्या व औषधांच्या बाटल्या खाली घेऊन आली. दुसऱ्यांदा अर्धवट गॅलरी आणि अर्धवट घरात राहून दोरी फिरवली. आता इथे पहा की लेखकाने ठरवलं की आता आपण दोरीवरच्या उड्या मारायच्या. ज्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा दोरीच्या उड्या मारायला सुरुवात केली त्यावेळेस त्यांना त्यामध्ये अडचण आली, कारण की त्यांचं जे घर होतं त्यातला जो दिवाणखाना होता, दिवाणखाना म्हणजे बैठकीची खोली किंवा ज्याला आपण हॉल म्हणतो, तो फक्त 8x10चा होता, म्हणजे खूप लहान होता. ज्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा उडी मारायला सुरुवात केली तर काय झालं, तर त्यांच्या मागे ड्रेसिंग टेबल होता आणि त्या ड्रेसिंग टेबलवर ठेवलेल्या औषधाच्या तेलाच्या बाटल्या त्या दोरीबरोबर पुढे आल्या. आणि दुसऱ्यांदा त्यांनी ठरवलं की आता आपण थोडंसं पुढे उभं राहूया जेणेकरून मागचं सामान येणार नाही खाली, तर त्यांना एक वेगळीच समस्या तिथे आपल्याला आलेली बघायला मिळते. तर त्यांनी जी दुसरी उडी मारली तर ती दोरी सरळ गेली आचार्य बर्वे यांच्या गळ्यात, कारण की ते गॅलरीतून चालले होते समोरून, आणि समोरून जाताना ती जी दोरी आहे ती सरळ त्यांच्या गळ्यातच अडकली. त्यांचा माझ्यावर आधीच राग होता. मी उपास करतो हे कळल्यावर चाळीतली सारी मंडळी समाचाराला येऊन गेली, परंतु आचार्य बर्वे शेजारच्या खोलीत असूनही आले नाहीत, कारण उपास हे त्यांचे खास राखीव कुरण होते. ज्यावेळेस लेखकाने जाहीर केलं की आता मी उपास करणार आहे, मला वजन कमी करायचं आहे, हे जाहीर केल्यानंतर चाळीतील बऱ्याच लोक त्यांच्याकडे समाचाराला येऊन गेली, त्यांची विचारपूस करायला येऊन गेली, परंतु त्यांच्या शेजारच्याच खोलीत आचार्य बर्वे राहत होते ते मात्र आले नाहीत. याचं कारण होतं की आचार्य बर्वे यांचं उपास हे राखीव कुरण होतं. राखीव कुरण म्हणजे काय, तर जर तुम्ही एखाद्या विषयात तज्ज्ञ असाल तर ते तुमच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट होते. तीच आचार्य बर्वेंच्या बाबतीत होतं की उपास
ही त्यांची उपास करणं ही त्यांचं एक राखीव कुरण होतं, त्यात ते तज्ज्ञ होते. आणि आता त्यांना स्पर्धा देण्यासाठी जणू लेखकाने सुद्धा उपवास सुरू केलेत असं त्यांना वाटत होतं, आणि म्हणून त्या आकसापोटी ते त्यांना भेटायला आले नाही. हा दुष्टपणा माझ्या गळ्यात दोरी अडकवून केलात हे ठीक झालं, पण तुमच्या वयाला न शोभणाऱ्या या धिंगामस्तीला दुसरा कोणी माझ्यासारखं बळी पडला असता तर तुमची धडगत नव्हती. मी तुम्हाला क्षमा करतो. तर ती दोरी त्यांच्या गळ्यात अडकली होती आणि त्याचा त्यांना राग आला होता. त्यावर ते म्हणतात की तुमची ही दोरी माझ्या गळ्यात अडकली इथपर्यंत ठीक आहे, परंतु तुम्ही ही जी धिंगामस्ती चालवली की तुमचं वय काय आणि या वयात तुम्ही दोरीच्या उड्या मारता काय, ते तुम्हाला शोभतं का? ती धिंगामस्ती तुम्ही करत ही जी दोरी दुसऱ्या कोणाच्या गळ्यात अडकली असती तर तुमची काही धडगत झाली नसती, धडगत नव्हती. मी आहे म्हणून तुम्हाला सोडतोय, तुम्हाला क्षमा करतोय. पण मी हे मुद्दाम केलं नाही आचार्य. अहो, वजन कमी करायला दोरीच्या उड्या मारतोय मी, काही उपयोग होणार नाही का? तर स्पष्टीकरण देण्यासाठी लेखक म्हणत आहेत की मी काही धिंगामस्ती करायला हे काही करत नाही आहे, तर मला वजन कमी करायचं आहे आणि त्यासाठीच मी उड्या मारत आहे. त्यावर आचार्य बर्वे म्हणाले की त्याचा काहीही उपयोग होणार नाही. लेखकाने विचारलं की का बरं दोरीवरच्या उड्यांचा मला काही उपयोग होणार नाही. त्यावर आचार्य बर्वे यांनी त्यांना उत्तर दिले की का म्हणजे जिभेवर ताबा नाही तुमचा, संयम हवा, मनाची एकाग्रता हवी. त्यासाठी प्रथम म्हणजे काही गोष्टी सोडाव्या लागतील. तर आचार्य बर्वे त्यांना म्हणाले की फक्त दोरीवरच्या उड्या मारून काहीही उपयोग होणार नाही. त्यासाठी तुमचा जिभेवर ताबा असायला हवा. जिभेवर ताबा असणे म्हणजेच तुम्ही हावरटपणाने काही खायला नको, जे समोर आलं ते खाल्लं असं जर तुम्ही केलं तर तुमचं काही वजन कमी होणार नाही. संयम हवा म्हणजे आपल्यामध्ये पेशन्स असायला हवे. मनाची एकाग्रता हवी. जे काही काम आपण करायला घेतलं आहे ते एकाग्र मनाने केलं तरच आपण ते पूर्ण करू शकतो असं आचार्य बर्वे यांनी त्यांना सांगितलं आहे. आता ह्या उड्या मारायला मी लाज देखील सोडली, हे पाहता ना तुम्ही बाबा. लेखक त्यांना स्पष्टीकरण देत आहेत की तुम्ही असं म्हणतायत की धिंगामस्ती करायला मी दोरीवरच्या उड्या मारतोय, तर मलासुद्धा लाज वाटते दोरीवरच्या उड्या मारायला, परंतु वजन कमी करायचं आहे म्हणून मी ती लाजसुद्धा सोडली आहे, हे तुम्हाला दिसतंय ना बाबा, असं लेखक त्यांना म्हणत आहेत. ठीक आहे, प्रथम बोलणं सोडा. तर आचार्य बर्वे त्यांना त्यावर सांगतायत की जिभेवर जर ताबा ठेवायचा आहे तर त्यासाठी खाणं तुम्हाला सोडायचं आहेच, पण त्याचबरोबर तुम्हाला बोलणंसुद्धा सोडावं लागेल. बोलणं सोडू अजिबात. खाण्यासाठी तोंडाचा वापर कमी करायचा एवढं पाहिलं तुम्ही, पण बोलण्यासाठी देखील त्याचा वापर बंद केल्याशिवाय तुमची जीभ ताब्यात राहणार नाही. तर लेखकाला आश्चर्य वाटलं, मी बोलणं कसं काय सोडू? तर त्यावर त्यांनी सांगितलं की तुम्ही जसं तोंडाचा वापर एक तर आपण खाण्यासाठी करतो किंवा बोलण्यासाठी करतो, तर तुम्ही तो तोंडाचा वापर आता कमी करायला हवा, खाण्यासाठी सुद्धा आणि बोलण्यासाठी सुद्धा. त्याशिवाय तुमची जीभ ताब्यात राहणार नाही. पण मला बोललंच पाहिजे बाबा, मी केविलवाण्या स्वरात ओरडलो. लेखकाला आश्चर्य वाटलं. ते म्हणाले की मला बोलल्याशिवाय तर गत्यंतर नाही आहे. त्यांना एकदम उदास वाटलं. केविलवाण्या स्वरात ते आचार्य बर्वे यांना म्हणाले. तर आचार्य बर्वे त्यांना विचारतायत, का पण एवढा संयम नाही तुमच्यात? मौनाचं सामर्थ्य मोठं आहे. मौन ही शक्ती आहे. मौन ही, आता इथे आचार्य बर्वे लेखकाला मौनाचं महत्त्व सांगत आहेत की मौन काय आहे, तुमच्यामध्ये किती शक्ती आहे, तुम्ही स्वतःवर किती कंट्रोल करू शकता हे दाखवून देण्याचं ते एक साधन आहे. त्यामध्ये एक मोठं सामर्थ्य दडलेलं असतं, ती एक शक्ती आहे. आणि हे मौनाचं सामर्थ्य सांगण्यासाठीच आपण बघतोय की आचार्य बर्वे खूप काही बोलत आहेत. म्हणजे एकीकडे ते मौनाचं महत्त्व सांगतायत आणि एकीकडे स्वतःच खूप बोलत आहेत असं तुम्हाला इथे दाखवलेलं आहे.
उड्या मारायच्या दोरीचे एक टोक हातात धरून बाबा 1 तास मौनाचं महत्त्व या विषयावर बडबडत होते. शेवटी त्यांचा वाक्प्रवाह अडवून मी ओरडलो, पण बाबा, मी बोललो नाही तर खाऊ काय? तर आचार्य बर्वे यांच्या गळ्यात दोरी अडकली होती आणि ती हातात धरून तो राग सर्व त्यांनी सोडून दिला आणि मौनावर त्यांनी बोलायला सुरुवात केली होती. मौनाचं महत्त्व सांगायला त्यांनी सुरुवात केली होती, पण त्यासाठी त्यांनी भरपूर बडबड केली. तुम्हाला मी आधीच म्हटलं की मौन पाळणं हे सांगण्यासाठीच ते खूप बोलत आहेत. त्याचा विरोधाभास तुम्हाला इथे दाखवलेला आहे. मग कसलं वजन उतरवणार तुम्ही? अत्यंत कारुण्यपूर्वक कटाक्ष टाकून बाबा गेले आणि त्यांच्या गळ्यात पडलेली दोरी मघाशी मी गच्च आवळली का नाही या विचाराने मला पश्चाताप झाला. त्यावर बाबांनी केविलवाणा कारुण्यपूर्वक कटाक्ष म्हणजे एक नजर त्यांच्यावर टाकली आणि ते म्हणाले की मग काही तुमच्याच्याने वजन कमी होणार नाही. हे ऐकल्यावर लेखकाला फार पश्चाताप झाला. म्हणजे त्यांना असं वाटलं की माझ्या हातून एक चूक झाली की मगाशी जी दोरी त्यांच्या गळ्यात अडकली होती ती मी तेव्हाच आवळून का नाही टाकली, असं त्यांना त्यावेळेस वाटलं की मी उपवास करतोय, मला प्रोत्साहन देण्याऐवजी कोणीतरी त्यांचं पाय खेचते असं त्यांना इथे वाटत होतं. मग मात्र मी चिडलो आणि निश्चय केला की बस, यापुढे उपास, वजन उतरेपर्यंत उपास. मला मी काटकुळा झाल्याची स्वप्ने पडू लागली. भरल्या ताटावरून मी उठू लागलो. बिन साखरेचा आणि बिन दुधाचाच काय, पण बिन चहाचा देखील चहा पिऊ लागलो. साखर पाहिली की माझ्या अंगाचा तीळपापड होऊ लागला. आता त्यानंतर त्यांना खूप राग आला आचार्य बर्वे गेल्यानंतर आणि त्यांनी ठरवलं की आता बस झालं, यापुढे मी फक्त उपास आणि उपासच करणार आहे. त्यांना स्वप्न जी पडायला लागली त्यातसुद्धा त्यांना असं दिसायचं की ते काटकुळे झालेत. काटकुळे होणे म्हणजे अंगाने बारीक होणे, हडकुळे होणे. भरल्या ताटावरून ते उठायला लागले, म्हणजेच की न जेवता समोर जेवण आलं की सरळ ते उठून जायचे. बिन साखरेचाच काय, तर त्यांनी पूर्ण चहाच प्यायचा बंद केला. साखर पाहिली की त्यांच्या अंगाचा तीळपापड व्हायला लागला, म्हणजेच तीळपापड होणे म्हणजे त्यांना खूप राग यायला लागला. जिथे की कुठे त्यांना साखर दिसेल ती पाहिली की त्यांना राग यायचा, कारण त्यांना माहीत होतं की साखर खाल्ली की माझं वजन वाढणार आहे. लिंबाचा रस तर मला अमृतासारखा वाटू लागला. धारोष्ण दुधासाठी मी अधूनमधून अंधेरीच्या गोठ्यात जाऊ लागलो. दोरीवरच्या उड्या केवळ खालच्या मजल्यावरील मंडळींच्या दुष्टपणाने व आकसाने केलेल्या तक्रारींमुळे बंद कराव्या लागल्या. लेखकाने ऐकलेलं होतं की लिंबाचा रस प्यायल्याने वजन कमी होतं, त्यामुळे त्यांनी फळांसोबतच लिंबाचा रससुद्धा घ्यायला लागला आणि तो त्यांना अमृतासारखंच त्याचं महत्त्व आता वाटायला लागलेलं होतं. धारोष्ण दुधासाठी मी अधूनमधून अंधेरीच्या गोठ्यात जाऊ लागलो. धारोष्ण दूध म्हणजे गाईचं किंवा म्हशीचं दूध ज्यावेळेस काढलं जातं, ती जी नुकत्याच ताज्या काढलेल्या दुधाची धार असते तिला म्हणतात धारोष्ण दूध. तर ते दूध पिल्यामुळे सुद्धा वजन कमी होतं असं त्यांनी ऐकलेलं होतं आणि म्हणूनच ते दूध घेण्यासाठी ते अंधेरीच्या गोठ्यात जाऊ लागले. दोरीवरच्या उड्या त्यांना आता बंद कराव्या लागल्या होत्या, कारण की त्यांच्या खालच्या मजल्यावरील जी काही मंडळी होती की ज्यांना यांच्या उपासाच्या बाबतीत आकस होता, त्यांनी केलेल्या तक्रारींमुळे त्यांना बंद कराव्या लागल्या. 10 उड्या पाय न अडकता मारण्यापर्यंत मी पोचलो होतो. कचेरी सुटली की मी गिरगाव रस्त्याने धावत येऊ लागलो. केवळ पौष्टिक आणि सात्विक आहार सुरू केला. जवळजवळ 10-12 दिवस हा क्रम चालू होता. माझ्यातला फरक मलाच कळत होता. लहान मुले बी पेरले की रोप किती वाढले हे रोप उपटून पाहतात, त्याप्रमाणे रोज वजन करू पाहण्याची मला इच्छा होऊ लागली. तर आत्तापर्यंत काय झालं होतं की उड्या मारून दोरीवरच्या उड्या मारून 10 उड्या त्या न अडकता मारू शकत होते.
कचेरी सुटली की ते धावत धावत घरी जायला लागले, कारण की धावल्यामुळे सुद्धा वजन कमी होतं. केवळ पौष्टिक आणि सात्विकच आहार खायचा असं त्यांनी ठरवलेलं होतं. तेलकट, तुपकट अशा वस्तू खाण्याचे ते टाळायला लागले. जवळजवळ 10-12 दिवस अशाच प्रकारे त्यांनी त्यांचा आहार सुरू ठेवला होता. त्यांचा तो दिनक्रम चालू होता. त्यांच्यातला फरक त्यांना जाणवायला लागला होता. लहान मुले बी पेरले की रोप किती वाढले हे रोप उपटून पाहतात. त्याप्रमाणे रोज वजन करावे असे मला वाटू लागले. लहान मुलांमध्ये नेहमीच एक उत्सुकता असते. जर त्यांनी एखादी बी लावली असेल तर ती रुजायला सुरुवात झाल्यावर ती कितपत वाढली आहे, त्याची मुळं कितपत जमिनीत रोवली गेली आहेत हे पाहण्यासाठी ते माती उकरून ते रोप बाहेर काढून पाहतात. त्याप्रमाणेच लेखकालासुद्धा असं वाटायला लागलं होतं की आपण रोज संध्याकाळी वजन करून पाहावं की दिवसभरात माझं वजन किती कमी झालेलं आहे. पण मी ती इच्छा दाबून धरली. बरोबर 1 महिन्याने मी वजन करणार होतो. 1 महिनाभर तुपाचा थेंब माझ्या पोटात जाणार नव्हता. केवळ दूध. दुर्दैवाने रोज गाईचे धारोष्ण दूध मिळण्याची सोय नव्हती. पण एकूण आहार व्रत जोरात ठेवले. तर त्यांनी ती इच्छा जी होती की रोज संध्याकाळी आपण आपलं वजन चेक करावं, तपासून पाहावं, ती इच्छा त्यांनी दाबून ठेवली. त्यांनी आधीच ठरवलेलं होतं की 1 महिना पूर्ण झाला की त्यानंतरच आपण वजन करून पाहणार आहोत. महिनाभर एक तुपाचा थेंबही त्यांच्या पोटात जाणार नव्हता. रोज ते फक्त दूधच पिणार होते आणि दूध पण ते धारोष्ण दूध पिणार असं त्यांनी ठरवलं होतं. परंतु रोज काही तसं दूध मिळणं शक्य नव्हतं. परंतु आहार व्रत मात्र त्यांनी त्यांचा नित्यनियमाने सुरू ठेवला होता. पंधरवडाभरात फक्त 2 वेळात साखरभात झाला. पंधरवडा म्हणजे 15 दिवसांचा समूह. जेव्हा 15 दिवस एकत्र आपण मोजतो त्याला म्हणतो आपण पंधरवडा. तर या 15 दिवसात त्यांनी फक्त 2 वेळाच साखरभात झाला होता. एकदा सोकाजीने चोरून कोळंबी भात चारला व खालच्या मजल्यावरच्या भाऊजी पसरटवारांनी एकदा नागपुरी वडाभात पाठवला होता. तर या दिवसांमध्ये एकदा सोकाजीने त्यांना कोळंबी भात म्हणजे काय, तर कोळंबी घालून तयार केलेली बिर्याणी की जी खूप तेलकट असते, मसालेदार असते आणि फार चमचमीत असा तो पदार्थ आहे. तर तो त्यांनी एकदा खाल्ला होता. आणि बरोबर खालच्या मजल्यावरच्या भाऊजी पसरटवारांनी नागपुरी वडाभात त्यांना एकदा खायला घातला होता. नागपुरी वडाभात म्हणजे मिश्र डाळींचे वडे करतात आणि त्याची एक बिर्याणी बनवली जाते. मसालेदार चमचमीत अशी बिर्याणी बनवली जाते. त्यालाच म्हणतात नागपुरी वडाभात. तर तो त्यांना पाठवला होता, तो त्यांनी खाल्ला होता. एवढे अपवाद वगळल्यास भाताला स्पर्श त्यांनी केलेला नव्हता. त्यामुळे मुख्यतः चरबीयुक्त द्रव्ये शरीरात कमी गेली होती, कारण की तेलकट त्यांनी खायचं कमी केलं होतं, टाळलं होतं. एकूण निश्चय पाहून चाळीतल्या मंडळींचे आदर दुणावल्याचे माझ्या सूक्ष्म नजरेतून सुटत नव्हते. जी मंडळी माझ्या डाएटची आणि उपासाची चेष्टा करत होती त्यांनीच पंत फरक दिसतो हं अशी कबुली द्यायला सुरुवात केली होती. तर लेखकाच्या एक लक्षात आलं होतं की जेव्हापासून त्यांचं हे आहारव्रत सुरू होतं तेव्हापासून त्यांच्या चाळीतल्या लोकांनी त्यांना आदर द्यायला सुरुवात केली होती. त्याचबरोबर जी लोक त्यांच्या डाएटची त्यांची मस्करी करायची, चेष्टा करायची, तीच लोक आज येऊन त्यांना म्हणत होती की तुमच्यामध्ये आता फरक जाणवायला लागलेला आहे. जनोबा रेग्यांसारख्या अत्यंत कुचकट शेजाऱ्यालाही पंत भलतेच काय हो रोडावलेत असे मान्य करावे लागले. मंडळींच्या प्रशस्तीने मला भीती वाटत होती ती एकाच गोष्टीची, म्हणजे मुठभर मांस वाढण्याची. पण असली तुरळक तारीफ ऐकून मी चढण्यासारखा नव्हतो. जनोबा रेगे जो एक कुचकट व्यक्ती म्हणून प्रसिद्ध होते ते सुद्धा यांना म्हणाले होते की का तुम्ही रोडावल्यात म्हणजे बारीक झाल्यात, हडकुळे व्हायला लागलायत, हे त्यांनी आता मान्य केलेलं होतं.
तर लेखकाच्या मनामध्ये एक भीती मात्र निर्माण व्हायला लागली होती की अशा प्रकारे सारखी जर सर्वांनी माझी स्तुती केली तर माझं मूठभर मांस वाढू शकतं. तर इथे याचा मूठभर मांस वाढणे याचा अर्थ आहे की स्तुतीने आपण हुरळून जातो, आनंद होतो. आणि असं म्हणतात की आनंद झाल्यावर माणूस आनंदी असल्यावर सुद्धा आपलं वजन वाढू शकतं. तर तीच त्यांना भीती वाटत होती. परंतु ते म्हणतात की अशा तारीफी ऐकून मी काही चढण्यासारखा नव्हतो. इतक्या असामान्य मनोनिग्रह आणि जिव्हा नियंत्रणानंतर कमीत कमी 20 ते 25 पाऊंडांनी तरी माझे वजन घटले पाहिजे अशी माझी खात्री होती. पण त्या खात्रीने मी माझ्या ऑफिससमोरच्या वजनाच्या यंत्रावर पाय ठेवला आणि आणेली टाकून तिकीट काढले. आता एवढा मी मनोनिग्रह केला होता, मन घट्ट करून एक व्रत केलं होतं, जिव्हा नियंत्रण केलं होतं. जिव्हा म्हणजेच जीभ आणि नियंत्रण म्हणजे तिच्यावर कंट्रोल ठेवलं होतं, तिच्यावर ताबा मिळवून मी 20-25 दिवस हे काम महिनाभर जवळजवळ मी हे आहार परिवर्तन केलेलं होतं. त्यानंतर माझं नक्कीच 20-25 पाऊंडांनी वजन कमी झालं असेल. घटणे म्हणजेच कमी होणे असं मला खात्री होती. परंतु त्यासाठीच त्यांनी काय केलं तर त्यांच्या ऑफिससमोर एक वजन मोजायचं यंत्र होतं. तिथे ते गेले वजन मोजण्यासाठी. त्यांनी आणेली त्या यंत्रामध्ये टाकली. आणेली म्हणजे एक नाणं पूर्वीच्या काळी जे वापरलं जायचं आणि त्यातून तिकीट बाहेर आले. महिन्यापूर्वी याच यंत्राने माझे वजन 181 पाऊंड दाखवले होते. 1 महिन्याचा उपास, निराहार, शास्त्रोक्त आहार, दोरीवरच्या उड्या इत्यादी उग्र साधना केल्यावर आज तिकिटावर वजन. आता इथे लेखक असं म्हणतात की जे त्यांनी जवळजवळ तपश्चर्याच केली 1 महिन्याची, की 1 महिना उपास केला आहे, कधी कधी निराहार राहिले, शास्त्रोक्त आहार त्यांनी घेतला, उड्या मारल्या, कधी धावत कचेरीतून घरी आले. एवढी सगळी उग्र साधना केल्यावर जेव्हा त्यांनी पुन्हा वजन केलं त्यावेळेस त्यांना ते वजन किती दिसलेलं होतं तर 192 पाऊंड असं त्या तिकिटावर त्यांचं वजन झालेलं त्यांना पाहायला मिळालं. मिनिटभर माझा विश्वासच बसेना. 192 पाऊंड आणि भविष्य होते आप बहुत समझदार और गंभीर है. ते पाहून त्यांना विश्वासच बसेना की मी एवढं सगळं केलं आणि माझं वजन कमी तर झालंच नाही, उलट अजून वाढलेलं त्यांना पाहायला मिळालं. आणि ते पाहून त्यांना कळलं की काही वजनसाठी जे काही त्यांनी प्रयत्न केले सगळे निष्फळ ठरलेले आहेत. हल्ली मी वजन आणि भविष्य या दोन्ही गोष्टींची चिंता करायचे सोडून दिले आहे आणि विशेषतः डाएटच्या आहारी तर जन्मात जाणार नाही. छे, वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो. तर लेखकाला जाणवलं की जसं आपण एखाद्या काटेरी रस्त्यावरून जातो, काट्यांमधून चालतो, त्याप्रमाणेच हे वजन कमी करण्याचा मार्ग आहे, तो काही सोपा नाही असं त्यांनी आपल्याला या पाठामध्ये सांगितलेलं आहे. या पाठावर प्रश्न कशा प्रकारे येऊ शकतात ते आपण आता पाहूया. पहिला बघा तुम्ही इथे प्रश्न दिसतोय, चौकटी पूर्ण करायचे आहेत आपल्याला. पंतांच्या उग्र साधनेचे घटक. 4 चौकटी आहेत आणि त्यात 4 उत्तर आपल्याला लिहायची आहेत. पहिलं आहे महिन्याचा उपास, दुसरं येणार उत्तर निराहार, तिसरं शास्त्रोक्त आहार आणि चौथ्यामध्ये आपण लिहिणार आहोत दोरीवरच्या उड्या. दुसरी कृती पाहूया आपण. शेवटी पंतांनी या 2 गोष्टींची चिंता करणे सोडले. कोणत्या 2 गोष्टी सोडल्या होत्या त्यांनी? शेवटी बघा जेव्हा त्यांना 192 पाऊंड असं वजन आहे असं कार्ड मिळालं त्यावेळेस 2 गोष्टी सोडल्या. त्या कोणत्या? तर एक होती वजन आणि दुसरं आहे भविष्य. पुढच्या चौकटी आपण बघणार आहोत. हा पदार्थ पाहून पंतांच्या अंगाचा तीळ पापड होई. कोणता पदार्थ होता की जो पाहिल्यावर त्यांना खूप राग यायचा? तर त्या उत्तर आहे साखर. दुसरी कृती पहा. पंतांना अमृतासारखा वाटणारा रस. उत्तर आहे लिंबाचा रस. धारोष्ण दुधासाठी पंत येथे जात. धारोष्ण दूध म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं की गाईचं किंवा म्हशीचं जे दूध काढलं जातं ताजं त्याला म्हणतात धारोष्ण दूध.
मग ते गोठ्यात जाऊन त्यांना आणावं लागायचं. तर ते कुठे जायचे? तर अंधेरीच्या गोठ्यात. पुढची कृती आहे, पंत या रस्त्याने धावत. कोणता रस्ता होता? तर त्यांच्या कचेरीपासून घरी येण्याचा रस्ता होता गिरगावच्या. पुढची कृती आहे, पंतांचा कुचकड शेजारी. त्या शेजाऱ्याचं नाव आहे जनोबा रेगे. आणि शेवटचं पहा इथे कृती, पंतांचे वाढलेले वजन. किती होते वाढलेले वजन? 192 पाऊंड. इथे तुम्हाला एक प्रश्न दिसतोय की पंतांची दोरीवरची पहिली उडी शेवटची ठरली. तर यासाठी शेवटची का ठरली? तर त्याला 3 कारणं त्यांनी दिलेली आहेत. पहिल्या चौकटीत आपण पाहतोय, 8x10 त्यांच्या दिवाणखान्यात दोरी संपूर्ण फिरवणे अवघड. दुसऱ्या चौकटीत दिलेलं आहे, एकदा डोक्यावरून दोरी पलीकडे गेली ती ड्रेसिंग टेबलावरच्या तेलाच्या व औषधाच्या बाटल्या खाली घेऊन आली. आणि शेवटच्या चौकटीत आपण पाहू शकता, दुसऱ्यांदा अर्धवट गॅलरी आणि अर्धवट घरात राहून दोरी फिरवली ती आचार्य बर्व्यांच्या गळ्यात पडली. पुढची कृती पहा, आचार्य बर्वे शेजारच्या खोलीत असूनही पंतांच्या समाचाराला आले नाहीत. याचं उत्तर आहे, उपास हे त्यांचे खास राखीव पुरण होते. मुलांनो, हा पाठ आपण पाहिलात. एक विनोदी प्रकारचा पाठ होता. तर माझ्या मते तुम्हाला पाठ समजला असेलच. त्यासाठी तुम्हाला ज्या असाइनमेंट दिलेल्या आहेत त्या तुम्ही पूर्ण करायच्या आहेत. पाठ व्यवस्थित वाचायचा आहे.